संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी लढत राहणार. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मनोज जरांगेंची मागणी. बीड हत्या प्रकरण तसंच मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. याआधी 29 डिसेंबरला सीआयडीनं बीडच्या केस कोर्टात अर्ज केला होता. आता एसआयटीचा बीड कोर्टात आरोपीची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज. वाल्मिकचे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करा. कराड अगदी ठणठणीत, दमानी यांची मागणी. तर वाल्मिकची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, दमानी यांची मागणी. वाल्मिक कराडची संपत्ती तात्पुरती जप्त केली असेल. निवडणूक आली की वाल्मिक कराड पुन्हा संत होणार, राऊतांचा निशाणा. तर भाजप वाल्मिक कराडला संताचा दर्जा देणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती. वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे. अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीत वंचितचा 30 तारखेला जनआक्रोश मोर्चा. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी होण्याची शक्यता. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या डीवायएसपींकडे वर्ग. बीडच्या पोलीस अधीक्षकांचे आदेश. वाल्मिक कराडसह 2 मुलांवर हत्या प्रकरणी गंभीर आरोप. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा उपोषण. सगळे सोयरेंच्या अंमलबजावणीसह कुणबी प्रमाणपत्र वाटप, हैदराबाद गॅजेट लागू करणे अशा 7 ते 8 मागण्यांसाठी आमरण उपोषण. मराठ्यांच्या मतांशिवाय सत्ता मिळणं शक्य नाही. मराठ्यांविषयी राग असेल तर सरकार आरक्षण देणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. जरांगेंना समाजासाठी आंदोलन करण्याची मुभा. जरांगेंचं समाधान होईल, नाही झालं तर आमचा काही पर्याय नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनाला आता पूर्वीसारखी धार नाही. वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसान. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज्याला लवकरच 3रा उपमुख्यमंत्री मिळेल आणि तो शिंदे गटातीलच असेल, खासदार संजय राऊतांचा दावा. तर 3ही गटातील मुख्यमंत्री वेगळे, राऊतांचा महायुतीला टोला. सहकारी कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये घेतलं जातं. अमित शहा शेअर मार्केटप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतायत, राऊतांची अमित शहांवर टीका. पवारांवर टीका केल्याशिवाय अमित शहांना समाधानच मिळत नाही. पवारांनी घेतलेले निर्णय वाचले तरी शहांना त्यांचं कार्य कळेल, विजय वडेट्टीवारांची अमित शहांवर टीका. एक दिवस एकनाथ शिंदेंना जमाल गोटा मिळणार. ईडीचा जमाल गोटा मिळाल्यानं शिंदे पक्षातून फुटले. शिंदेंच्या ठाकरेवरील टीकेला संजय राऊतांचं वक्तव्य. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर. मंगेश साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नवीन रत्नागिरी तालुका प्रमुख. साळवींच्या नावाला 2 दिवसात ग्रीन सिग्नल मिळणार. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 73वर पोहोचली. शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळले. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जीबीएस आजारावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात माजी आयुक्तांशी चर्चा झाली. पुण्यातील वाढत्या जीबीएस आजाराच्या प्रसाराबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर. इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांचीही कार्यक्रमाला उपस्थिती. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस पदकांची यादी जाहीर. राज्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर. तर 39 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर. 39 पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर फॅक्टरीतील स्फोटाप्रकरणी एसआयटी चौकशी होणार. स्फोटाप्रकरणी एसआयटी सखोल तपास करणार असल्याची पोलिसांची माहिती. फॅक्टरीतील स्फोटामध्ये 8 निष्पाप कर्मचाऱ्यांनी जीव गमावला होता. भंडाऱ्यातील जवाहरनगर फॅक्टरीतील स्फोट प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईसह गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी. आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सावली ग्रामस्थांचं आंदोलन. भंडाऱ्यातील जवाहरनगर फॅक्टरीतील स्फोट प्रकरण. एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांनी मलब्यात दबलेल्या 13 जणांना बाहेर काढलं. मदत आणि बचाव कार्याचा 2रा टप्पा आज. 2.5 टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले. यवतमाळच्या उमरखेडमधील ड्युटी पिंपरी स्कूल बसचा अपघात. अपघातात 1 विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी जखमी. जखमी विद्यार्थ्यांवर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा. कर्तव्यपथावर उद्या चित्ररथांचं संचलन होणार. यवतमाळमध्ये उमरखेड तालुक्यात स्कूल बसला अपघात. ड्युटी पिंपरी ते दहगाव दरम्यान झाडावर धडकून स्कूल बसला अपघात. अपघातात 1 विद्यार्थ्याचा मृत्यू तर इतर विद्यार्थी जखमी.
जम्बो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत झालेली वेस्टर्न मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू. विरार, नालासोपारा, बोरीवली, अंधेरी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तारांबळ. आज रात्री 11 ते उद्या सकाळी 7:30 वाजेपर्यंत पुन्हा जम्बो मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री 11:30 पासून ब्लॉक. कर्णाक पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती. मध्य रेल्वेवरील शेवटची लोकल 10:50 सुटणार. मुंबईत आज आणि उद्या रात्री पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक. माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे 275 लोकल ट्रेन्स रद्द. रात्री 11 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. मध्य रेल्वेवर 25, 26, 27 जानेवारीला सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान ब्लॉक. कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम. वंदे भारतसह जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार. पश्चिम रेल्वेवर उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 9:50 ते 10:50 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार. विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली. संशयित कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त. ईडीनं मुंबई आणि जयपूरमध्ये छापे टाकले. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी. तहव्वूर राणा 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी. तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणलं जाणार. एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. आधी लूट आणि नंतर दरवाढ. निवडणुकांच्या तोंडावर जनतेचा रोष नको म्हणून आता दरवाढ केली. एसटी भाडेवाढीवर सामनातून सरकारवर टीका. महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार. अमूल दुधाची किंमत कमी होणार. 26 जानेवारीपूर्वी 1 रुपयांनी किमतीत कपात होणार. अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेशच्या किमती कमी होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या जनता दरबाराला मोठी गर्दी. नागपूरच्या कोराडीमध्ये बावनकुळेंचा जनता दरबार. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याला पालकमंत्र्यांचं प्राधान्य. लातूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी मी कायमच कटिबद्ध राहीन. लातूरचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसलेंची पहिली प्रतिक्रिया. जिल्ह्याच्या समस्या योग्य रीतीने पार पडणार असल्याची ही प्रतिक्रिया. पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळकेंचा मटका आणि दारूच्या अड्ड्यावर छापा. मटका अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना. अवैध दारू धंद्यांच्या तक्रारीनंतर छापा. सांगली जिल्हा नियोजन समितीचे 326 कोटी खर्चाविना पडून. पालकमंत्री अभावी आणि आचारसंहितेमुळे विकास रखडला. 2 महिन्यात निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान. जळगावच्या 40गाव बाजार समितीतील नोकर भरतीला विरोध. नोकर भरतीच्या मुद्द्यावरून महायुती महाविकास आघाडी आमने सामने. जळगावच्या अमळनेरमध्ये साने गुरुजी स्मारकाच्या जागेवरील 500 झाडं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. समाजकंटकांनी आग लावल्याची शक्यता. जळगावच्या 40 गावातील पाटणादेवीत साकारणार भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर. भाजपा आमदार मंगेश चव्हाणांकडून अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट. तर राज्य शासनाकडून 20 कोटींच्या निधीला मंजुरी. महाराष्ट्रासह जगातील आदिवासींच्या आरोग्यावर मंथन करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नागपुरात होणार. एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या हिंदू मुस्लिमांच्या एकात्मतेचं प्रतीक असलेल्या उरुसाला सुरुवात. दर्ग्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी. उरुसानिमित्त पार पडली संदल आणि मेहंदी मिरवणूक. लातूरमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. शासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं लातूर शहरातील शासकीय इमारती उजळून निघाल्या.